महिला आरक्षण सुधारणा विधेयक संसदेमध्ये नामंजूर झालं आणि संसदेत हे विधेयक फेटाळलं जाणं ही देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना असल्याचं ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉक्टर सुहास पळशीकर यांनी म्हटलंय. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. सुहास पळशीकर सर आहेत. सर नमस्कार. सर, सर्वात आधी जे काही आपण चित्र पाहिलंय संसदेमधलं, तर त्यानंतर एक जे बदललेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त विरोधकच दावे करतायत असं नाही, तर सत्ताधाऱ्यांचे प्रतिक्रियांमधून ते जाणवतंय. तर त्याकडे तुम्ही कसं पाहताय? तुम्ही म्हणलात तसं हे सरकार कधी पराभूत होणार नाही, संसदेत विशेषतः पराभूत होणार नाही असं वाटत असताना हे घडलेलं आहे. आणि त्या अर्थाने ही एक कदाचित देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी घडामोड म्हणता येईल. कारण झालं काय की 24च्या निवडणुकीमध्ये इंडिया ब्लॉक किंवा सरकार विरोधी पक्षांची एकजूट ही काही प्रमाणात होती, फार नव्हती. तिला थोडं यश मिळालं आणि नंतर अचानकपणे त्यांचं ज्याला आपण म्हणू मोमेंटम, एकत्र येणं, हे मागे पडलं. त्याला आता नव्याने परत गती मिळेल आणि जर ठरवलं विरोधी पक्षांनी तर त्यांना परत एकदा एकत्र येऊन सरकारच्या विरोधामध्ये जनमत संघटित करण्याची संधी मिळेल, ही शक्यता आहे. त्यातनं आत्ता लगेच काही झालेलं नाही, पण ही शक्यता त्यातनं निर्माण झालेली आहे. आणि त्या अर्थाने हा गेल्या 10-12 वर्षांच्या राजकारणातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहायला पाहिजे. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे फक्त संसदेत घडलं आहे, अजून निवडणुकीच्या राजकारणात फार मोठं स्थित्यंतर काही झालेलं नाही आहे. सर, आता हे सगळं सरकार करू इच्छित होतं ते महिला आरक्षणासाठी, असं सरकारचं म्हणणं होतं. विरोधकांचा आरोप होता की मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा हा प्रयत्न आहे. जर सरकार म्हणत होतं अशा प्रकारे जर मतदारसंघांची पुनर्रचना झाली असती तर मग काय घडलं असतं? तुम्ही म्हणलात तसं मुळात हे महिला आरक्षण विधेयकाच्या मागे राहून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. कारण नाहीतर जर फक्त महिलांचं आरक्षण वाढवायचं असतं किंवा अंमलात आणायचं असतं तर त्याला इतर अनेक उपाय सरकारकडे होते. 23 सालीच होते, म्हणजे 24ची निवडणूक त्याप्रमाणे होऊ शकली असती. आणि त्यामुळे ह्याच्या पाठीमागे मुख्य मुद्दा जो होता तो जागा लोकसभेच्या वाढवायच्या, आणि त्या वाढवल्या की तुम्हाला नव्याने त्या जागांची फेरआखणी करायला लागणार, ज्याला डिलिमिटेशन म्हटलं जातं. आणि ते डिलिमिटेशन करणं आणि त्याच्यासाठी महिलांच्या आरक्षणाचं निमित्त वापरून सगळ्या पक्षांना ते स्वीकारायला भाग पाडणं, असं काहीसा प्रयत्न ह्याच्यातनं झाला. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की ह्याच्यातला खरा मुद्दा डिलिमिटेशनचा आहे. 26 सालापर्यंत डिलिमिटेशन झालं तरीसुद्धा राज्यांची लोकसभेमध्ये जी जागांची संख्या आहे ती बदलणार नाही, असं सर्वपक्षीय सहमतीने ठरलेलं होतं. 2002 साली त्याच्यासाठी खास घटना दुरुस्ती झाली, कारण अन्यथा आपल्या घटनेप्रमाणे दर 10 वर्षांनी हे व्हायला लागतं. ते सेन्ससला म्हणजे जनगणनेला जोडलेलं आहे की सेन्सस करायचा, जनगणनेप्रमाणे जे बदल झाले असतील ते करायचे आणि मग डिलिमिटेशन करायचं. ते 2 पातळ्यांवर होतं की समजा पुणे शहरामधले जे मतदारसंघ आहेत त्यांच्यात लोकसंख्येचा जो बदल झाला असेल त्याप्रमाणे मतदारसंघांची सीमा बदलायची, पण जागा तेवढ्याच राहतात. दुसरा जो बदल आहे तो मात्र असा आहे की जर पुण्यातल्या लोकसंख्येची प्रमाण इतकं बदललं आहे की त्यामुळे नगरच्या म्हणजे आताच्या अहिल्या नगरच्या जागा बदलतील, कमी होतील, तर त्या करायच्या. पण हे लॉजिक जर वापरायचं झालं तर मग त्या न्यायाने केरळची लोकसंख्या कमी झाली म्हणून केरळच्या जागा कमी करायच्या आणि त्याच्याऐवजी ज्या राज्याच्या लोकसंख्या वाढली असेल त्यांना त्या द्यायच्या. तो वादाचा मुद्दा आहे. म्हणजे राज्यांचं लोकसभेमधलं जे प्रतिनिधित्व आहे त्याच्यात फेरफार होणं हा नाजूक मुद्दा आहे आणि 76 सालापासून आपण ते टाळलेलं आहे. म्हणजे 76मध्ये असा पहिल्यांदा निर्णय झाला की आपण आहे ती संख्या लोकांची कायम ठेवू. 77 साली ज्या काही लोकसंख्या होती किंवा लोकसंख्या म्हणण्यापेक्षा राज्यांची लोकसभेतली संख्या होती ते प्रतिनिधित्व कायम ठेवू. हा जो काही संसदेतला जो काही प्रकार आहे कालचा, त्याचं जे काही चित्र आहे तर ते बाहेर नेण्यासाठी विरोधकांना खरं तर खूपच मेहनत करावी लागेल किंवा खूप सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये सरकारला पुन्हा एकदा विरोधकांमध्ये फूट पाडायची संधी
असेल आणि विरोधकांसाठी मग पुढची जी काही पावलं आहेत तर ती काय असतील? अगदी बरोबर आहे. हे जे आत्ता विरोधकांना एका अर्थाने सरकारला मागे रेटण्यात यश मिळालं आहे, ते यश क्षणिक ठरू शकतं. याचं कारण असं की आता बाहेर सरकार त्यांच्या विरुद्ध प्रचार करू शकतं, त्याला तोंड देण्यात त्यांचा वेळ जाईल आणि त्यामुळे सरकारच्या विरोधात नवीन भूमिका घेण्याच्या ऐवजी आपल्यावर केल्या जाणाऱ्या आक्षेपांना आणि आरोपांना उत्तर देण्यात त्यांचा वेळ जाईल. आणि एकजुटीचं म्हणाल तर मुळात मोदी सरकार का नको याच्याबद्दलचं विरोधी पक्षांचं आकलन दुर्बळ आहे. आपण या ज्या सगळ्या गोष्टी बोलतोय, लोकशाही प्रक्रिया असेल, डिलिमिटेशन असेल, विविधता असेल, ह्या तात्विक मुद्द्यांची जाणीव ठेवून विरोधी पक्षांचं स्वतःचं वर्तन जर झालं तर एकजूट टिकू शकेल. नाहीतर परत उद्या कुठल्या तरी एखाद्या नगरपालिकेतल्या नगराध्यक्षाच्या जागेवरनं तडजोडी होत नाहीत आणि फाटाफूट होते. अशा दुर्दैवी अवस्थेत विरोधी पक्ष जाऊन बसतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.